ही जी कळी आहे ती कळी खुडणं फार महत्त्वाचं असते. कारण काय होतं आहे, ती कळी खुडल्यानंतर जो झाडाचा जो फुटवा आहे हे बघा, 8-10 फुटवे असे अगदी चांगल्या पद्धतीने वाढवते. आणि पहिली जी कळी आहे तिची साईजसुद्धा फुलाची फार मोठी असते. एवढी मोठी साईज मार्केटमध्ये चालत नाही. तर आपल्याला काय करावं लागते, हे बघा अशा प्रकारे ही जी कळी आहे मधोमध आलेली ती आपल्याला खोडून घ्यायची. पहिली एक कळी खोडल्यानंतर साईडचे फुटवे अगदी चांगल्या पद्धतीने वाढतात आणि झाड जे आहे ते गोलाकार घेत असते. तसेच याला जर मल्चिंग पेपर असेल तर सुतळी बांधली तर चांगलंच आहे, किंवा तर यासाठी आपली कळी खोडावी लागते. जर पेपर नसेल तर आपण भर लावली तर अजूनसुद्धा झाड सशक्त होते. त्याला वरती मुळ्या पडतात आणि चांगल्या पद्धतीने झाडाची वाढ होत असते भर लावल्यानंतर. तर वेळेत कळी खोडणं फार महत्त्वाचं असते. आणि पहिली जी फुलाची साईज असते तीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठी असते आणि ती साईज मार्केटमध्ये चालत नाही. म्हणून आपल्याला फुटवे बी जास्त भेटतात आणि साईजसुद्धा प्रमाणात भेटते, अशी मीडियम साईज भेटते आपल्याला. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये झेंडू जर असेल तर अशा पद्धतीने कळी खोडू शकता आणि त्याची काळजी घेऊ शकता. याच्यामध्ये आपण बेसल डोस भरलेला आहे. तसेच मायक्रो न्यूट्रियंट सूक्ष्म अन्नद्रव्ये ही सुद्धा फार महत्त्वाची असतात. आणि ही सूक्ष्म अन्नद्रव्याचे स्प्रे किंवा आपण ड्रिपमधून सुद्धा सोडू शकतो. ती कळी खोडल्यानंतर हे जे फुटव्याला जी फुलं येणार आहेत ती मिडियम साईजची येतात. आणि मिडियम साईज जी आहे ती मार्केटमध्ये अगदी चांगली चालते. कलकत्ता जे आहे ते कलकत्त्याला वजन कमी आहे आणि चालू होण्यासाठी पण वेळ जातो. आता हा आपला जो प्लॉट आहे तो आपण मार्गशीर्षसाठी लावलेला आहे. तर आता ही कळी खुडल्यानंतर जो पुढचा जो फुटव्याचा जो भार आहे, फुटव्याची जी कळी आहे त्याची आपण फुलं घेणार आहे. तर अशा प्रकारे थोडंसं झेंडूची कळी खोडणे ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. माहिती आपल्याला आवडली असेल. धन्यवाद.